हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायोगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महानगरपालिका भरतीबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे पहा, बिंदू नामावली व मंजूर पदसंख्या दिलेली आहे। रोखपाल 12, उद्यान सहाय्यक 9, अनुरेखक 9, चालक यंत्रचालक 17, सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1, उप अग्निशमन केंद्र अधिकारी 4, मंजूरसाठी पाठवलेले पद व संख्या बघा। कनिष्ठ अभियंता स्थापत्य 32, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 24, स्वच्छता निरीक्षक 12, अग्निशमक 100, पशुधन पर्यवेक्षक 7। आणि लिपिक पदाच्या बाबतीत बघा, 50 पदांची अडचण येत आहे। लाड समितीमध्ये ज्या 28 जणांना लिपिकपदी पदोन्नती दिली होती त्यांना पुन्हा पदोन्नत करण्यात आलेली आहे। म्हणजे काय, ज्यांना पदोन्नती दिली होती त्यांची पदोन्नती कमी करण्यात आलेली आहे। आणि यांनी काय केलं, मग सर्वांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे। त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत या लिपिक पदाची 50 रिक्त जागा या भरती प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जी आहे तिच्यामध्ये 227 रिक्त पदे आहेत। त्यासाठी लवकरच जाहिरात येणार आहे। हे पहा, इथं महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रशासन रिक्त असलेल्या 283 पैकी 227 जागांची भरती प्रक्रिया राबविणार आहे। इथे पहा, त्यामुळे प्रशासनाने IBPS या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची तयारी सुरू केलेली आहे। शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृतीबंध व सेवा भरती नियमानुसार मंजूर पदांची संख्या 5202 एवढी झालेली आहे। त्यापैकी सुमारे 2600 कर्मचारी सध्या कार्यरत असून 2600हून अधिक पदे रिक्त आहेत। त्यापैकी गेल्या वर्षी 124 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आलेली होती। त्यातील 118 पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करता आले। आता या भरतीतील उर्वरित जागा आणि नव्याने विविध 12 पदांच्या 283 जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने केली। तर असा हा अपडेट आहे बघा। याबाबत जे काही अपडेट येतील ते आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।